कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. राजू धनू भाग्या तुळजा. काय झालं? अरे छत्री काकांनी फोटो पाठवले तुझ्या मोबाईलवर. तुझा मोबाईल घेऊन ये जा. बरं आणते. कसला? होय होय जरा दम धर धर तुला कळेल. ती उघड. दादा हा कोणाचा फोटो आहे? डॅडीने तुझ्यासाठी स्थळ आणलंय. काय काय? आहे ना, चांगल्या घरचं आहे. त्याने उडून टाकायचं का बार? हा दादा हे असं अचानक त्याने अचानकच ठरतात लग्न. आणि तुझं वय झाले की आता लग्नाचं. ज्या त्या वेळेत ज्या त्या गोष्टी केल्या कधी पण चांगलं असतं. पण सूर्या ती अजून मनाने लग्नासाठी तयार नसेल तर? मी कुठं म्हणतो उद्याच लगेच लग्न लावायचंय म्हणून. अगं चांगलं स्थळ आलं तर बघून तरी घेऊ ना फक्त. हा दीदी. आणि तसं पण एका स्थळात थोडी लग्न ठरतं. अख्खाच्या टायमाला पाहिलंस ना, हुंडा मानपान पत्रिका मुला मुलीची आवड निवड 12 भानगडी असतात. लई गोष्टी असतात. तुला माहिती का, तू जर लग्नाला हो म्हणलीस ना तर तुझा इंग्लिशचा क्लास कायमचा बंद होईल. खरं? हा मग चालेल दादा, बघूया असतं. बघायचा. राजू जा साखर घेऊन ये, देवापाशी ठेव. आणते. नमस्कार कर. देवा सगळं नीट होऊ दे. धनुचं भलं होणार असेल ना तर हे लग्न जुळू दे. धनु दीदी, कांदा पोह्याचा कार्यक्रम नवरी होणार आता आमची धनु दीदी. तुळजा एक काम कर, धनुसाठी आहे ना मस्त साडी घेऊन ये. बघितलं पोरागड्याच्यानी पसंतच केली पाहिजे बघ. हो चालेल, मी लगेच घेऊन येते. हं. भागो, अगं काय झालं? अजून बरं वाटत नाहीये का? ताप आहे अजून? नाही. बरं ठीक आहे, तू एक काम कर, तू ना माझ्यासोबत चल. आपण धनु दीदीसाठी एक छानशी साडी घेऊन येऊ. चल आवरून घे. बाहेर पडलीस तर तेवढंच तुला बरं वाटेल. मी तुझी वाट बघते. चला आता परत लाडू खायला मिळणार आहे. धनु, मी तर काय म्हणतो, परीक्षेच्या आधीच तुझ्या लग्नाचा बार उडवून देऊ. म्हणजे अभ्यासाची कटकटच नको. तू आणि तुझा नवरा मग जोडीनच करा अभ्यास. ए नाचणी बघ कशी दादा. काजू पुढे जा, रिक्षा सांग जा. धनु दीदी आता मस्त पैकी तयार हो बर का. त्या लोकांनी तुला पहिल्या नजरेत पसंत केली पाहिजे. राजू, मी दादा समोर या स्थळाला हो म्हणले, पण आता मला काही कळत नाही मी काय करू. मला इतक्यात हे घर सोडून जायचं नाहीये ग. मला तुम्हाला इतक्यात सोडून जायचं नाही. मला लग्नच करायचं नाही. अगं धनु दीदी, प्रत्येक मुलीला आपल्या लग्नाचा विषय निघाला ना की असंच वाटतं. आपलं घर आपली माणसं सोडून असं परक्याच्या घरी जायचं म्हणजे धाकधूक वाटते. पण तुला सांगू का, एकदा का लग्न करून सासरी गेलं की तिकडची माणसं सुद्धा आपल्याला जीवाभावाचीच वाटायला लागतात. पण तरी मला लय टेन्शन आले. राजू तू असं काहीतरी कर ना की माझं सगळं टेन्शन निघून जाईल. बर, मी ना तुझ्यासाठी गुलाबजाम करते. हा आता तू मस्त पैकी तयार हो आणि कसला विचार करू नको. आता आपण फक्त मुलगा बघायला जातो, बाकी सगळं नंतर. चाल आवर, मी आले.
धने, हे बघ, मी तुझ्या असले आयब्रो करते ना, तू हिरोईनच वाटशील. पप्पे, मला नाही करायचं आयब्रोज आणि फायब्रोज. मला लग्नच करायचं नाहीये. का? अगं, हे काय वय आहे का लग्न करायचं? हा, माझा त्या इंग्रजीचा अभ्यास पण अजून पूर्ण झाला नाहीये. म्हणजे तू इंग्लिश शिकून झाल्यावर लगीन करणार आहेस रे? हो. अगं धने, असं असेल ना तर तुझं कवाच लगीन व्हायचं नाही. पप्पे, अगं जरा बरं बोल की. आधीच्या लग्नाचा विचार करून मला नवरस व्हायला झालंय. नवरस? नर्वस म्हणायचं का तुला? तेच ते. धने, यात नर्वस होण्यासारखं काय आहे? तुमची वहिनी बघ, लगीन झाल्यावर किती खुश आहे. आणि तेजू, तिची तर 5 बोट तुपात आहेत. दागिने, साड्या, मोठं सासर, एवढं सगळं मिळाले तिला. आणि आयुष्य जगायला अजून काय लागतं? इंग्लिश शिकून बी एवढं काही मिळत नाही. पप्पे, लग्न झाल्यावर मुली खरंच एवढ्या खुश होतात का? मग एक काम कर ना. काय? तूच कर ना लग्न. अगं तसं पण तू माझ्यापेक्षा 6 महिन्यांनी मोठी आहेस ना. मग तुझंच लग्न आधी व्हायला पाहिजे. मी एक काम करते, मी दादाला जाऊन सांगते की तुला हे स्थळ जास्त पसंत आहे. नाही तर एक काम करते, डायरेक्ट मामाला जाऊन सांगते तू करणार लग्न. नाही, गप्प बस. मला नाही लगीन करायचं. आणि इथं तुझ्या लग्नाचा विषय चाललाय ना, तू माझ्या लग्नावर कशाला घसरतीस? अगं गप्प बस. आवर पटकन, नाही तर तुझा दादा माझ्यावर जाळ काढायचा. चल. भागू, तू तर मला सांगितलंच नाही की शाळेत कोणी कोणी कसं कसं कौतुक केलं तुझं. अगं स्पर्धेत पहिली आलीयस, बोर्डात पहिली आल्यासारखी काय वागतीयस? जा बस जागेवर जाऊन. काही नाही, सगळ्यांना छान वाटलं. शाळेने सत्कार केला ना? नाही. अच्छा, बरं, करतील ते. भागू, अगं काय झालं? काय होतंय तुला? बरं वाटत नाहीये का? ताप तर नाहीये? तू कसलं टेन्शन घेतलंयस का? शाळेत कोण काही बोललं? कोणी त्रास देते तुला? नाही, थोडं कसं तरी होतंय. काय करायची इच्छाच होत नाही. मूड स्विंग्स होत असते. काय नाही, बरं वाटेल थोड्या वेळाने तुला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.